नमस्कार मित्रांनो, TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा TET महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 एक्झामिनेशनला बसण्याकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन 9 सप्टेंबर 2024 पासून ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि TET 2024 एक्झामिनेशनला बसण्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024. डिटेलमध्ये जाहिरात आली होती 9 सप्टेंबर 2024ला. तर त्या डिटेल्ड TET 2024 एक्झामिनेशन ॲडव्हर्टाइजमेंटवर डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या याच चॅनलवरती 10 सप्टेंबर 2024 रोजी अपलोड केलेला आहे. तिथे आहे, बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे, ती तुम्ही सुद्धा बघू शकता. हा व्हिडिओ अगोदर बघा, पुन्हा तो व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ अत्यावश्यक आहे, तो बघा तुम्ही. ठीक आहे, ओके. तर आज आहे दिनांक 14 सप्टेंबर 2024. ठीक. आणि एक सांगायचं महत्त्वाचं, जर तुम्हाला TET 2024 एक्झामिनेशनला बसायचं असेल तर त्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, तसेच विविध शुद्धीपत्रक, विविध शासन निर्णय, विविध ॲडव्हर्टाइजमेंट्स, असे सर्वच काही TET 2024 संबंधित अभ्यासक्रम सर्वच काही तुम्हाला एकाच ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे. तर ती ऑफिशियल वेबसाईट आहे mahatet.in. ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे mahatet.in आणि क्लिक करायचं आहे. सर्च रिझल्टमध्ये आल्यानंतर TET 2024वर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये विविध गोष्टींचं अध्ययन करू शकता, अभ्यास करू शकता आणि फॉर्मसुद्धा भरताना तुम्हाला त्याची मदत होईल. ठीक आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आज आहे 14 सप्टेंबर 2024. तर काल दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी mahatet.in या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या ऑफिशियल वेबसाईटवर एक शुद्धीपत्रक अपलोड झालेलं आहे. तर ते शुद्धीपत्रकामध्ये काय काय डिटेल्स आहेत ते पाहूया. शुद्धीपत्रक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 ह्याच्यात 3 पॉईंट्स आहेत. पॉईंट नंबर 1, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक 2021, पुढे पूर्ण नंबर आहे. दिनांक 30 जून 2022 अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आली. अनुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे नवीन महत्त्वाची बातमी आहे. हे जे आपण आता जी नावं घेतलेली आहे त्या संबंधित त्यांच्याकरता टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर त्यांनी ध्यानात ठेवायचं आहे बरं का. पॉईंट नंबर 2, माहीत नसेल तर सांगा लोकांना. पॉईंट नंबर 2, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग 2021 आणि पुढील नंबर आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2022 अन्वये मेंटल बिहेवियर मेंटल इलनेस, मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार, मल्टिपल डिसॅबिलिटी, बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून दिला आहे. ठीक आहे, हा पण टॅब दिलेला आहे. पॉईंट नंबर 3, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक RTE 2013 दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ते धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील. ही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण मी बघत होतो यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या, तर आपले जे विद्यार्थी आहेत ते अनेक प्रश्न विचारत होते यासंबंधित. अपियरविषयी प्रश्न विचारत होते. तर जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे त्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाला ॲडमिशन घेतलेल्या अपियर झालेल्या शेवटच्या वर्षाला त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल आणि त्यासाठी नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अगोदर तो टॅब अवेलेबल नव्हता. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अपियरवाल्यांसाठी नवीन टॅब अवेलेबल करून दिलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. शेवटच्या वर्षामध्ये असाल तुम्ही तर अपियर म्हणून फॉर्म भरून टाकायचा पटकन. पुढे
या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिला आहे. ठीक आहे, विकल्प दिलेला आहे. टॅब म्हणूया किंवा विकल्प म्हणूया, तर त्याचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. अपेअरवाल्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे शुद्धीपत्रक काल दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी काढलेलं आहे. ही आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना तसेच गरजू लोकांना, ज्या लोकांना ह्याविषयी माहिती नाही, हे नवीन शुद्धीपत्रकाविषयी, त्यांना व्हॉट्सअपद्वारे किंवा विविध सोशल मीडिया चॅनलद्वारे तुम्ही शेअर करायचं आहे आणि त्यांना कळवायचं आहे. ठीक आहे. आणि लवकरात लवकर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. प्रिंटआउट, फीस पेमेंट रिसिप्ट, हे सर्व गोष्टी आपल्याकडे स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. सॉरी मित्रांनो, सॉरी. हां, तर स्मार्टफोनमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन, प्रिंट, फीस पेमेंट रिसिप्ट हे आणि तसेच तुमचा युजर आय डी, पासवर्ड, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या स्मार्टफोनमध्ये बी सेव्ह करून ठेवायचं आहे डिजिटली. गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करा किंवा जीमेल आय डीवर सेव्ह करा, जीमेलवर सेव्ह करा, वन ड्राईव्हमध्ये सेव्ह करा, कुठेही सेव्ह करा, विविध स्टोरेजमध्ये किंवा स्मार्टफोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करा. ठीक आहे. तसेच ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटसुद्धा काढायची आहे, फीस पेमेंटची प्रिंट काढायची आहे आणि फॉर्मसोबत एक व्हाईट कागद जोडायचा आहे फॉर्मसोबत, आणि त्या व्हाईट कागदावर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जो पासवर्ड, लॉग इन डिटेल्स जे आहेत, त्याला युजर नेम आणि पासवर्ड, त्या कोऱ्या कागदावर युजर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवून त्या आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मला जोडून ठेवायचं आहे. म्हणजे कुठं पुन्हा जर पासवर्ड विसरला, ध्यानात येणार गेला, तर फॉरगॉट पासवर्ड करायची गरज भासणार नाही. त्या ॲप्लिकेशन फॉर्मलाच एका पांढऱ्या कागदावर लिहून चिटकवून स्टेपलर करून ठेवायचं. ठीक आहे. तर सर्वांनाच TET 2024 एक्झामिनेशनकरिता चांगले गुण घेण्याकरता, चांगल्या गुणांनी पात्रता परीक्षा पास होण्याकरता खूप खूप शुभेच्छा. 2 महिन्याचा टाईम आहे जवळपास. तर चांगला प्लॅन करून अभ्यास करायचा. तर 2 महिन्यात जास्त काही होता अभ्यास असं गोष्ट नाही, परंतु जेवढा होईल तेवढा आपल्याला करायचा आहे अभ्यास. ध्यानात ठेवायचं मित्रांनो. किती होतं आहे, किती वाचू शकतो, होईल तेवढं वाचायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. 2 महिन्यात होईल तेवढं वाचायचं. वाचनाच गेल्यावर काय येणार आहे परीक्षेत? वाचल्यावर काहीतरी येईल. ठीक आहे ना. काहीतरी वाचलं तर काहीतरी येईल. निव्वळ वाचन आल्यावर काहीच येणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी येणार आहे वाचल्यावर. त्याच्यामुळं 2 महिने आपला कंटिन्यू TETची तयारी करायची आहे, चांगला अभ्यास करायचा आहे. यूट्यूबवर वगैरे कुठंतरी चांगली बॅच वगैरे चालू असतील, 2 महिन्यामध्ये जेवढे ती सर शिकवतील तुम्ही त्या बॅचचा बी उपयोग घेऊ शकता. कमी फीसमध्ये आहेत माझ्या मते. यूट्यूबवर अनेक टीचरनी चालू केले, तर तुम्ही त्या बॅचचा उपयोग करू शकता. थोडेसे पैसे पेमेंट करून तुम्हाला मार्गदर्शन पण चांगलं मिळू शकतं. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.